भामासकरचं पाणी विकण्यामध्ये भ्रष्टाचार केला. एक तहसीलदार गेला, त्याला कुठेतरी अडकवायचं, दुसरा आणायसाठी परत पैसे घ्यायचे, दुसरा अडकवायचा, तिसऱ्याकडून परत पैसे घ्यायचे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड तालुक्याचे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांनी शनिवारी 25 एप्रिल 2026 रोजी राजगुरुनगरमध्ये खेड बाजार समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांचे पुराव्यांसह खंडन करत जोरदार टीका केली. मागील काही दिवसांत मोहिते यांनी वेळोवेळी पत्रकार परिषदा घेत आमदार काळे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. या सर्व आरोपांना बाबाजी काळे यांनी पुराव्यांसह उत्तरे दिली. अप्पर तहसील कार्यालयाच्या अनुषंगाने झालेल्या सर्व आरोपांचे पुराव्यानिशी आमदार बाबाजी काळे यांनी खंडन केले. चाकण अप्पर तहसील कार्यालयासाठी केलेल्या पाठपुराव्यांचा लेखाजोखा पत्रकार परिषदेत मांडला. यावेळी त्यांनी खेड तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेताना माजी आमदार मोहिते यांना चांगलेच फैलावर घेतले. माजी आमदार मोहिते व त्यांचे बंधू यांचा खुनासह वेगवेगळ्या गुन्ह्यात संबंध असल्याचा गंभीर आरोप आमदार काळे यांनी केला. यावेळी माजी आमदार मोहिते तालुक्यात कशी दहशत माजवतात याचे काही धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग थेट पत्रकार परिषदेत आमदार काळे यांनी ऐकवले. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये माजी आमदार मोहिते नेमकं काय म्हणतायत ऐकूयात. हा, दिलीप होते बोलतो. हा अण्णा बोला ना. ते कचऱ्यांचा मला फोन आला होता. तुम्ही तिथे काय रस्ता होऊ देत नाही. ते तुम्हाला फोन नव्हता केला का अण्णा? त्याच्यावरती डांबरीकरण झालं होतं त्या दिवशी, पण मी विषय काढला होता ना हँडल द्यायला आलो तेव्हा. तर पहिले डांबरीकरण झालं होतं, त्याच्यावरती हे केलं होतं ना. आमची गावाची सगळ्यांची मिटिंग बसली होती की हे रस्ता करताना आपलं शिवतेज नगर मध्ये जिथं अडचण आहे तेवढ्या भागाला करू असं ठरलं होतं. ऐक ना राजा, आता मी दिलेले पैसे माझी काही तक्रार नाही, विषय सोडून दे. बाबाजी काळे तुला पैसे दिले ना, मग तू तक्रार कर. नाही बाबाजी काळेचं काम मनापासून तर त्याच्याकडे आण ना पैसे, आणि तुला काय पाहिजे ते गावाचं करून घे. नाही अण्णा तसा विषय नव्हता, माझं म्हणणं तसं नव्हतं. फक्त ते एक तर आई घातली तर घातली, आणि परत एवढा रुपये पैसा करता करतोय रे तू. तुला दिलीप मोहिते माहित नाही अजून? नाही, मी त्या विषयावर बोललोच नाही. तुम्हाला विचारलं अण्णा. सांगतो, एवढं काम करून सुद्धा माझ्या डोक्यावर मुतला तू. गावचा सरपंच कोट्यावधी रुपये दिले, जी काशीत काढवायची काशीत काढवली तर काढवली परत, आणि परत आता शासकपणा जावा आणतोय रे तो. तुला कोणी भेटलं नसेल का वाईट आहे, मी तुला अजून सांगून ठेवतो. नाही मी नाही गाडीकडून भाडकावकडनं पैसे, आणि मग काय रुबाब करतो. तुझी बायको वाचवली याचं जाणीव तरी तू ठेवायला पाहिजे होती. लाज वाटायला पाहिजे आपल्याला की आपल्या गावावर एवढे मोठे उपकार अण्णांनी केले. 13-14 कोटी रुपये दिले गावाच्या विकासामध्ये. विकास तर राहिला बाजूला, पण त्याला घोडा लावायचंच काम तू करतोय. लय सौजन्याने मी वागलो तुझ्याशी. आता मला मी पण नाही ना काही चुकीचं नाही केलं अण्णा, मी कुठंच काही तसं. तुला आता पुढचे पडसाद कळतील मी काय आहे त्याचं. नाही मी अजिबात तसं नाही अण्णा. तुमच्या विषयाला किंवा कोणत्या गोष्टी वाईट करायला लागलो ना, त्याला त्याच्या आईचं दूध आठवतं. आपण दारूचा धंदा करतो, आपण नीट वागावं, नाही लोकांच्या खोड्या काढाव्या. आपली खोड काढली तर आपलं काय होईल त्याची कल्पना आहे तुला? मी तुम्हाला सांगायला आलो होतो ना अण्णा तसं सगळ्या गोष्टी. काय सांगायला आला होता? तुला लाजही वाटायला पाहिजे होती की आपण या माणसाला काम केलं नाही, घोडा लावला, पाडले निवडणुकीमध्ये, परत जिल्हा परिषदेला तेच काशीत काढवली, आणि तरी निर्लज्जपणाने आपण आलो तर आलो, आणि परत कामं अडवायची, दुनियादारी करायची. परत हिंमत असेल ना अडवून दाखव, चल मी येतो तिथे. नाही मी नाही जाणार ना अण्णा. मी तुम्ही म्हणल्याच्या नंतर मी नाही बोलणार. हिंमत असेल तर तू फक्त अडव, मग मी कोण येते तुला त्या ठिकाणी कळेल. तू नाही त्या विषयावर तुम्ही एकदा सांगितलं ना अण्णा, तर मी एक शब्द नाही बोलणार ना. मग ते सांगतो, गावामध्ये तुझ्या ती काय ठेवतील लोक किंवा हा लय मोठा बाई आहे आमका आहे तमकं, मला काय फरक पडत नाही. अरे जाणीव नाही आपल्या लोकांना. तिच्या आईला एवढीशा वाढी करता कोट्यावधी रुपये दिले आणि घोडा लावला मला सगळ्यांनी मिळून. आता किती रुपये आणले 1.5-2 वर्षामध्ये? नाही ना, तुम्हाला त्या दिवशी म्हणलं ना 1 रुपया सांगितलं ना 1.5-2 वर्षात. मग आपण ठीक आहे, माझ्या वेळेला झाली होती, पर जिल्हा परिषद तू तीच झक मारली ना. नाही ना अण्णा, जिल्हा परिषदला मामीला विचारा, मी मामीचं काम करत होतो. चांगले कशाला मामीला सांगतो? तुझा भाचा तो पिंगळे पैसे वाटायला होता. आणू का त्याला? नाही आता सांगतो पोरांना आणतो त्याला उचलून. नाही मी मामींचंच काम करत होतो.
मामांचं मला माझं माहिती बोलणं आहे तू झालं. कोणाचं काम केलं ते, तू कशाला मला सांगतो. पोरं त्या दिवशी त्याला तुडवले त्या पिंगळ्याला, दिले असे हातपाय गळ्यात घालायला. मी म्हणलं अजिबात हात लावू नका, आपण आपल्या हिशोबात राहा, डोक्याला बात नको करू. नाही मी नाही बोलणार आहेत पण शब्द त्या विषयावर. ठीक. ठीक आहे. आणि तुला एवढं करून जर माझा दुसरा अवतार तुला बघायला मिळत. नाही ना, मी आता तुम्ही सांगितलं मी ऐकलं ना, मी काही एकही शब्द नाही बोलणार. ठीक. त्या दिवशी मी तुम्हाला फोन करून ते केलं होतं बोलायला, तुम्हाला फोन केला म्हणून बोलायला गेलो होतो मी. तुम्हाला फोन न करताना मी बोलायला गेलोच नाही अण्णा. करता का मी आपल्या मनासारखं सगळं झालं पाहिजे एवढंच, बाकी काय नाही. नाही. आमच्या मनासारखं नाही, आमचा किती आत्मा दुखला असेल रे. तुमच्या गावाने मला एवढा टाकला, तू त्याच्या सगळ्यात आघाडीवर होता ना. नाही अण्णा, त्यावेळेस पण मी आहे ना काय दवाखान्यातच सांगतो होतो ना मला? अण्णा. मी हा? मी दवाखान्यातच सांगतो, होतो, बायकोच्या अरे टायमिंगला तुझी दवाखान्यात बायको होतो. इतक्या आजारी असताना सुद्धा तुला त्याच्यातनं बाहेर काढलं. माझा भाऊ तिथे गेला, ऑपरेशन करा म्हणून सांगितलं, सगळ्या गोष्टी केल्या राजा. जाणीव नाही ठेवली एवढी तरी माणुसकी असायला पाहिजे होतं ना. की नाही, चला मी- आपण दारूचा धंदा करतो, आपण एखाद्या नेत्याशी ते खातं माझे आमच्याकडे हे माहिती आहे ना तुला. आहे ना, बरोबर आहे ना. तू करून दाखव आता दारूचा धंदा, मी तुला चॅलेंज देतो. चल. नाही तसं नाही अण्णा, काही तसं काही करू नका. हा. मी बोललो ना, तुम्ही सांगितलं मी नाही ऐकलं ना कर. लगेच. राष्ट्रवादीकडे खाते येते, काय करायचं मला चांगलं माहिती आहे. तिथे अहो, काय पण- तू काही ओरिजिनल दारू नाही विकत. अण्णा मी तुम्ही सांगितल्याच्या नंतर मी बोलणारच नाही ना त्या विषयावर. तुम्हाला विचारून मी तिथे गेलो होतो साहेबांशी बोलायला. तुम्हाला न विचारता मी केलंच नाही ना अण्णा काही. परत शांतपणा करू नको, आपलं शांत बस. हा ठीक आहे. कोहली यापुढे टप्प्याटप्प्याने सगळ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवणार आहे. यांच्या भावानी खुनाच्या कटामध्ये कसे तिघं भाऊ आहेत हे पण सगळ्यांना माहिती आहे, ती लागल्यावर दाखवणार आहे. त्यामुळं हे पडल्याच्या नंतर आता स्वतः सांगतात की मी कोट्यवधी रुपये तुमच्यासाठी टाकले. स्वतः तोंडाने त्यांचे पुरावे आहेत. यांचे कुठे आले, कुठून लोकांना शिव्या कसे देतात, पडल्यावर मतदारांना त्रास कसे देतात, हे सगळं तालुका पाहतोय. त्याच्यामुळे आमदार बाबाजी काळे यांनी राजगुरुनगरमध्ये शनिवारी 25 एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती व सर्व सदस्य तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. खेड तालुक्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत असा विश्वास आमदार बाबाजी काळे यांनी व्यक्त करताना माजी आमदार मोहिते यांच्याकडून खेड तालुक्यासाठी मला निधी मिळू नये यासाठी पाठपुरावा करत असल्याचा आरोप केला. खेड तालुक्यातील धरणे माजी आमदार मोहिते यांनी विकल्याचा आरोपही केला. मोहिते यांच्याबाबत ते म्हणाले की जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही. खेड तालुक्यात दहशत माजवण्याचे काम त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात केल्याचा घणाघात आमदार काळे यांनी यावेळी केला. माजी आमदार मोहिते यांनी आमदार काळे यांचा उल्लेख नालायक असा केला होता. त्यावर आमदार काळे यांनी मी एक असेल तर ते 7 नालायक असल्याचे सणसणीत प्रत्युत्तर दिले. आमदार बाबाजी काळे यांची आमदारकी रद्द होईल असा दावा अनेकदा माजी आमदार मोहिते यांनी केला आहे. त्यावर आमदार काळे म्हणाले की न्यायालयातील याचिका ही न्यायालयात सुरू आहे, त्यामुळे माझी आमदारकी जाईल की राहील हे न्यायालय ठरवणार आहे. आमची सत्ता आहे, आम्ही करून घेऊ असे माजी आमदार दिलीप मोहिते बोलत असले तरी आमचा न्यायालयावर विश्वास आहे. माझी आमदारकी जाणार नाहीच, मात्र तुम्ही नक्कीच कराळे खुनात तुरुंगात जाणार आहात असे आमदार बाबाजी काळे यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले. आता मी नालायक आहे का तुम्ही 7 नालायक आहेत हे लोकांनी ठरवलंय. त्यामुळे तुम्हाला 1.5 वर्षापूर्वी 52,000 मतांनी घरी बसवलंय. त्या दिवशी मी सांगितलं की तुम्ही स्वतः सुधरून बोला. मी सुद्धा तालुक्याचा कारभार करायचा म्हणलं, मला शांतता पाळणं हे गरजेचं आहे. आणि मग अशा माध्यमातून हा व्यक्ती या ठिकाणी बेफान सुटलेला आहे. त्या मनावर कंट्रोल राहिलं नाही आहे. त्यांचं काम कुठंच होत नाही. पहिले दादा असताना तरी व्हायचे, परंतु दादा गेल्याच्या नंतर यांना शिपाई सुद्धा विचारत नाही आहे. आणि मग त्यांनी आता सत्र सुरू केले की पंचायत समिती बाबाजी काळेंच्या ताब्यात, मार्केट कमिटी त्यांच्या ताब्यात, जिल्हा परिषदचे जास्त सदस्य निवडून आले, खरेदी विक्री संघही त्यांच्या ताब्यात. आता पीडीसी बँकेत 10 वर्षाचा नियम आल्यामुळे ते सुद्धा आउट होणार आहेत. आणि मग खासदारही महाविकास आघाडीचा यांच्या विचाराचा. आणि मग यांच्या डोक्यात येते की आता काहीच नाही, आपण यांच्यावर आता आरोप केल्याशिवाय आपलं काही दुकान चालणार नाही. त्यामुळं त्यांनी आरोप सत्र सुरू केलंय. त्या आरोप सत्राच्या माध्यमातून मी त्यांना भीक घालणार नाही. मी या तालुक्याचा संविधानिक आमदार. चाकण राक्षेवाडी येथील ख्रिश्चन स्मशानभूमीबाबत ख्रिश्चन समाजातील लोकांना माझे नाव घेऊन मी ही जागा उपलब्ध करून दिली असा खोटा प्रचार काही माजी आमदार दिलीप मोहिते यांचे लोक करत आहेत. मात्र या जागेबाबत स्वतः दिलीप मोहिते यांनीच ऑगस्ट 2024 मध्ये पत्र दिले होते. ते पत्र देखील आमदार बाबाजी काळे यांनी पत्रकार परिषदेत दाखवून त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. त्या स्मशानभूमीसाठी मी तर काय कधी पत्र दिलं नाही, यांनीच उलट पत्र दिले.
की चाकण राक्षवाडी मंदिरा शेजारी यांना जागा मिळावी म्हणून 2024ला आमदार असताना पत्र दिले. का दिलं तर त्यांचं मतदान मिळावं म्हणून पत्र दिले आणि त्या पत्राच्या माध्यमातून तो प्रस्ताव कलेक्टर ऑफिसला गेला. कलेक्टर साहेबांनी डिसेंबर महिन्यामध्ये 30/12ला त्यांना जागा दिली. आता त्या लोकांमध्ये तिथले 2 ज्यांना माझ्याबद्दल द्वेष आहे त्यांनी परवा त्या एका व्यक्तीला घेतलं आणि कुणी करून दिलं. ते म्हटले आमदारांनी मदत केली. ते स्वतःहून त्याला विचारतात काळ्या आमदारांनी का. आता त्या व्यक्तीला अजून म्हणजे ती मंडळी बाहेर कुठेतरी अधिकारी किंवा याच्यावर असतात त्यांना पटकन नाव आलं नाही. ते म्हणले काळ्यांनी दिली मदत केली. परंतु ही मदत कुणी केली हे सगळं मी या पत्राद्वारे आपल्याला दाखवतो. त्याची ऑर्डर पण झालेली आहे. असे अनेक प्रश्न. चाकण नगरपरिषद राष्ट्रवादी गटनेते साहेबराव कड यांच्या कन्या पूजा कड यांना स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी नगराध्यक्ष केले. तसेच साहेबराव यांनी अनधिकृत वसाहत बांधली, तिथे टँकरने पाणीपुरवठा होत असून तिथे त्यांनी अगोदर लक्ष द्यावे, मग माझ्यावर आरोप करावे. माजी आमदार यांनी दारोडे आणि अन्य काही चमचे यांना माझ्यावर आरोप करण्यास सोडले असून या लोकांची पार्श्वभूमी जनतेला माहिती आहे, असा टोलाही लगावला आहे. चाकण अप्पर तहसील कार्यालय प्रस्ताव सद्यस्थितीत शासनाकडे अधिसूचना जारी करण्याच्या टप्प्यावर असून अप्पर तहसील कार्यालय चाकण मागणी प्रथम ॲडव्होकेट निलेश कड यांनी केली होती. त्यांचे निवेदन कॉपी करून बाकी लोक त्याचे श्रेय घेत आहेत. हिंमत असेल तर तुमची निवेदने जनतेला दाखवा. आणि आज चाकण अप्पर मंजूर झाले त्यासाठी मी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले आहेत. सन 2022 ते 2024 मध्ये तत्कालीन आमदार म्हणून दिलीप मोहिते यांनी हा प्रश्न का मांडला नाही? तुमच्या काळात 4 तहसीलदार बदलले, प्रत्येकाकडून तुम्ही पत्र देण्यासाठी काय घेतले हे सांगा, असा टोलाही लगावला. व भविष्यात कडूस अप्पर तहसील आदिवासी निकषावर मंजूर करून तालुक्यातील जनतेला गतिमान प्रशासन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. एक तहसीलदार गेला त्याला कुठेतरी अडकवायचं, दुसरा आणायसाठी परत पैसे घ्यायचे, दुसरा अडकवायचा तिसऱ्याकडून परत पैसे घ्यायचे. यांच्या 5 वर्षाच्या काळात 4 तहसीलदार झाले. त्या 4 तहसीलदाराकडून किती पैसे पत्र देण्यासाठी घेतले हे सगळ्यांना माहिती. आणि मग तुमच्या काळात तहसीलदार टिकत नाही. माझ्या काळात तर आहे तेच तहसीलदार आहेत, माझ्या काळात आहेत तेच प्रांत आहेत. मोजणी अधिकारी तुमच्या काळात टिकत नव्हते, माझ्या काळात आहे तेच आहेत. सगळ्या विभागाचे अधिकारी मी आमदार झाल्याच्या नंतर आहे तेच अधिकारी आहेत. कोणत्याही अधिकाऱ्यांनी सांगावं की आमदार म्हणून मी त्यांना दम दिलाय आणि त्याच्यामुळं कोणावर तरी अन्याय झालाय. त्यामुळे हे जे नेरेटिव्ह सेट करतात की हे दम देतात, याला त्याला का हे काम द्या वगैरे, मी माझ्या अधिकाराचा वापर करून जेवढं मला कळतंय तेवढंच मी काम करतो. अधिकचं काम करायला मला भरपूर दिवस आहेत आणि त्यामुळं यांचे जे आरोप आहेत प्रत्यारोप आहेत. दुसरा गोष्ट हे सांगतात की हे स्टिकर लावून तुम्ही माझ्या दोन्ही मुलांच्या गाड्या खाली येतात का? माझ्या मंडळीची गाडी पण पाहिली असेल लोकांनी. माझ्या गाडीचा स्टिकर सोडून मी कुटुंबात कुणीही आमच्या स्टिकर लावलेला नाही आहे. कुणीही स्टिकर आता बाहेर पण मिळतो आणि तो बाहेर मिळाल्याच्या नंतर तो कुणीही लावतो. पण मला असं निदर्शनास आले गाड्यांवर स्टिकर ते MLAचे आमदार स्टिकर, ते विधान परिषद सदस्य म्हणून स्टिकर, यांच्या घरच्यांच्या गाडीला स्टिकर, यांच्या स्वतःच्या गाडीला स्टिकर. एका बाजूने वर लिहिलंय फसवेगिरी विधान परिषद सदस्य. माझी विधानसभा सदस्य लिहा ना, विधानसभा सदस्य, आणि खाली लिहिलंय आमदार. मग तो माननीय म्हणायचा का माझी म्हणायचा? हे लोकांची दिशाभूल करायचं काम केलंय. त्याच्यामुळं त्यांना त्या कोणत्याच गोष्टी पटत नाहीये. गाड्यांवर हे करत नाही. आमच्या कुटुंबातला कुणीही ठेकेदार नाही. एक पुतण्या तो सिव्हिल इंजिनियर आहे, तो काम करतोय, तालुक्याला माहिती आहे. राजगुरुनगरमध्ये खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदारांचे आमदार असतानाचे आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरचे अनेक प्रताप देखील आमदार काळे यांनी पत्रकार परिषदेत उघड केले. भाडोत्री कार्यकर्ते उभे करून आरोप करायचे, खोटे नेरेटिव्ह सेट करण्यासाठी त्यांच्याकडून आरोप करायचे, आमच्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी खोट्या बातम्या पेरायच्या, सोशल माध्यमात खोट्या पोस्ट टाकायच्या, असे प्रकार मागील काही दिवसांत सातत्याने सुरू आहेत. मात्र मी जनतेची कामे करण्यासाठी कटिबद्ध असून खेड तालुक्यात विकास कामे वेगाने करणार असल्याचा विश्वास आमदार काळे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच यापुढे गप्प न राहता पुढील काळात त्यांचे हे सर्व प्रताप जनतेसमोर मांडणार असल्याचे देखील आमदार काळे यांनी राजगुरुनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या महापत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले. यांना कोर्टामध्ये त्यांचे बगलबच्चे होते, कारण यांच्यावर हायकोर्टामध्ये अनेक गुन्हे दाखल आहे. कराळे मर्डर प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या आंदोलनाचा जाळपोळीचा गुन्हा दाखल आहे. असे अनेक त्यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हायकोर्टाशी यांचा गावचे सरपंच असल्यापासून संबंध आहे, कारण अनेक खुनामध्ये यांचा सहभाग असल्याचं मला कळतं. शिवीगाळ करतात, दम देतात.
पण यांनी लोकांना कशा शिवीगाळ केल्या त्याच्या 2-3 ऑडिओ आपल्याकडे आहेत, त्यानंतर आपल्याला दाखवू. यांची इतकी आर्वाच्य भाषा आहे की आता इथं पत्रकारांसमोर थोडा वेळ मिळाला तर आपण ती सांगू. परंतु ती केस जी आहे, उलट कोर्टाने आता 16 तारखेला विचारलं की हा कागद तुम्हाला कुठून मिळाला, कारण हा कागद कुठून इन्कम टॅक्स किंवा मालक पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिकेला विकण्याचं पाप माजी आमदारांनी केलं. त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला असं तेव्हापासून आम्हाला कळतंय. त्याची चौकशी आता जरी केली तरी आता उपयोग नाहीये, पाणी त्यांना गेलेलं आहे. यांचं पुनर्वसन अजून झालं नाही, त्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न या महाशयांनी अजून मार्गी लावला. आमदार याची जाणीव ठेवा. एखादा व्यक्ती ज्यावेळेस पडतो त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या मनाचा विचार केला पाहिजे की आपले अधिकार संपले, परंतु प्रशासकीय यंत्रणेमध्ये अजूनही अधिकार वापरायचा प्रयत्न करत असेल तर तो नक्की विकास कामं आणण्यासाठी करा. परंतु माझी कामं रद्द कशी होतील, मला निधी कसा मिळणार नाही, यासाठी त्यांचा प्रयत्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू नाही आहे. कारण मी माऊलीचा भक्त आहे, तुम्ही कोणत्या गोष्टीचे भक्त आहेत मला माहीत नाही आहे, परंतु तुम्ही धडधाकट सांगता की सत्ता आमची आहे, त्यामुळं सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. मी हा निकाल विरोधात लावून आणणार. त्यामुळं मुळातच मी काही पत्रकारांना यापूर्वी सांगितलंय की त्यांचा बोलायचा अधिकारच नाही आहे. ही केस शांताराम देशमुख म्हणून एका व्होटरनी मतदारांनी लावलेली आहे आणि तो मतदार त्यांचा वकील घेऊन त्या ठिकाणी ही केस चालवत आहे. आणि त्या केसचा आधार घेऊन माफक बोलण्यापेक्षा पाष्कळ गप्पा मारल्या तर या सगळ्या गोष्टी आता येत्या 28 तारखेला तारीख आहे, आम्ही त्या ठिकाणी कोर्टापुढे सांगणार आहे की हा बाबा सांगतोय सत्ता आमची, आम्ही निकाल लावणार. न्यायाधीशांचं जर अवमान करत असेल आणि आपल्या एका संविधानिक पदावर सभागृहाचा मी जबाबदार पदाधिकारी आहे, माझ्याबद्दल त्या केसच्या बाबतीत लोकांमध्ये गैरसमज हा माणूस पसरवतोय, तर यापूर्वीच पत्रकारांनी त्यांना सडकून विचारायला पाहिजे होतं की केसच जर तुमची नाही आहे तर तुम्ही का बोलता. ते शांताराम देशमुखांनी पत्रकारांची पत्रकार परिषद घेऊ द्या ना. आणि ती जी केस आहे ती किती खोटी आहे आणि ती कशी यांच्यावर उलटणार आहे हे आता आमचे वकील माझे सख्खे पुतणे आहेत आणि ते आणि आमचे दुसरे वकील आणि इतर वकील सर्वजण मिळून त्या ठिकाणी ती केस चालवतात. त्यामुळं चाकणमध्ये थोडेफार आहेत, खेडमध्ये थोडेफार आहेत, तर तुम्ही सत्ताधारी होते म्हणून तुमचे आले, त्यामुळं तुमच्या पाठीमागं जनता अजिबात राहिलेली नाही आहे. त्यामुळं तुम्ही बोलून माझ्यावर निगेटिव्ह शेड करून तुम्हाला काही फायदा होणार नाही. शेवटी मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही किती भुकत राहा, मी हत्तीसारखाच चालत राहील आणि या तालुक्याच्या लोकांसाठी रात्रंदिवस कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही मंत्र्याच्या दारात जावं लागलं तर कमीपणा समजणार नाही. मी माझ्या पक्षाला सांगून काम करतोय, पक्षाशी प्रार्थना नाही आहे, कुणाशी प्रार्थना नाही आहे, लोकांसाठी काम करत राहील. आणि माऊलींच्या आशीर्वादानं तुम्ही 15 वर्ष जो तालुका मागे नेला आहे तो 5 वर्षात पुढं आणण्याचा माझा सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन संकल्प आहे. यापुढं आता आमचे जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी 20 तारखेला जाहीर झाली की चाकणला अप्पर तहसील कार्यालय होतंय आणि मग यांनी सांगितलं की हे म्हणतात की कडूस चाकणऐवजी कडूस व्हावं. हे पूर्वीचं माझं पत्र होतं, परंतु त्या ठिकाणी माझ्या पत्रामध्ये चाकणसाठी मी आपल्या तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून याच्यातून सगळे प्रयत्न केलेत. तेव्हा त्याचा पुरावा आहे की चाकण अप्पर तहसील कार्यालय 28,299 नंबरचा तारांकित प्रश्न आहे आणि त्याची मंजुरी कधी मिळेल, लवकर कार्यवाही व्हावी या आणि त्याच्या जागेच्या संदर्भात सुद्धा मिळावं म्हणून प्रयत्न केले. ह्या गोष्टी त्यांनी झाकून ठेवल्या आणि चाकणकरांबद्दल माझ्या मनामध्ये द्वेष पसरवण्याचं काम केलं. द्वेष जनरल पब्लिकमध्ये होत नाही. यांचे जे बगल बच्चे आहेत, काहींना दारू पाजून त्या ठिकाणी उभं करायचं, माझ्या विरुद्ध बोलायला लावायचं. काहींचं एकतर तो सुरेश भाऊंनी त्यांच्या कन्येला नगराध्यक्ष केलं होतं, ते उपकार विसरले, त्यांना सोडून दुसरीकडे गेले. जी वसाहत बांधली ती बेकायदेशीर आहे, तिथं पाणी पुरवता येत नाही त्यांना आणि ते सुद्धा माझ्यावर बोलायला लागले. त्याच्यामुळं असे चमचे चिरीमेरी मिळणारे किंवा त्यांच्या जीवावर जगणारे ह्या 7-8 जणांनी गेल्या 2-4 दिवसात या ठिकाणी आमदारांना चाकणबद्दल केवढं काय आहे, परंतु कडूसही तितकं महत्त्वाचं आहे. कडूसला या ठिकाणी काय होतं, एका प्रतिज्ञापत्रकात 10वी दाखवले, परत 12वी दाखवले. यांचं पूर्वी सरपंच असताना 1 कोटी रुपये होते, आता हे 40 कोटी रुपये झाले. आता यांनी एवढ्या नावाने यांच्या कंपन्या आहेत
मोहिते अँड असोसिएट, ओम गुरुदेव डेव्हलपर, जोगेश्वरी विलेज हॉस्टेल, वेदांत व्हिजन, ओम गुरुदेव इंडस्ट्री, सद्गुरू बिल्ड प्रॉडक्ट, DDM इंजिनियर, ही मालमत्ता यांची आली कुठून? यांची मालमत्ता आणि ही शिवाय यांनी आता यांचं जे विवरणपत्र भरलं, आता ते पडलेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर मला काही इलेक्शन पिटिशन करायचा अधिकारही नाही, करणार पण नाही. परंतु ह्या ज्या माहित्या त्यांच्या येतात तेव्हा काही यांच्या सगळ्याच बाबतीत यांच्या कंपन्याकडे हे केलं, नंतर आता यांच्याकडे फक्त जे आहे. त्यामुळं इथून पुढं मी जरी विरोधातला आमदार असलो तरी हे सरकार जनतेचं आहे, पैसा जनतेचा आहे. त्यामुळं तो जनतेचा पैसा जनतेपर्यंत आणण्याचं काम हे काय माझ्या खिशातले पण नाही, परंतु माझ्या स्किलनी, माझ्या ज्ञानाप्रमाणे, अनुभवाप्रमाणे आणि होणाऱ्या सहकार्याप्रमाणे मी आणायचा प्रयत्न करतो. हे यांना पावत नाही आहे, म्हणून यांनी चालवलेला हा प्रपंच आहे. चाकण तळेगाव चौक येथे एसटी मधून एक महिला खाली उतरली. त्यानंतर चाकण तळेगाव चौकातून आंबेठाण चौक चाकण या ठिकाणी इको गाडीतून आंबेठाण चौक येथे आली. त्यावेळी त्यांच्या बॅगेतील सोन्याचे मिनीगंठन कोणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची बाब समोर आली आहे. 50,000 रुपये किमतीचे 14 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असलेले मिनीगंठन चोरी झाल्याची तक्रार चाकण उत्तर पोलीस ठाण्यात अनिता सतीश पारथी पैवर्षे 27 सध्या राहणार चित्राईमळा चाकण, मूळ राहणार संगमनेर अहिल्यानगर यांनी पोलिसात दिली आहे. चाकणमधील किंमत ज्वेलर्स दुकानात झालेल्या चोरी प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत वंजारा पैवर्षे 35 या ज्वेलर्स दुकानदाराने उत्तर चाकण पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी 22 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री चाकण महात्मा फुले चौक जवळील किंमत ज्वेलर्स या दुकानात शिरलेल्या अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे पाठीमागील शटरचे कुलूप काढून शटर उघडून आतील दुकानातील लोखंडी ग्रिलचे कुलूप आणि लोखंडी ग्रिल गॅस कटरने तोडले. त्यानंतर दुकानातील 1,42,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम सोन्याचे दागिने, त्याचबरोबर 4,50,000 रुपये किमतीचे 3 किलो चांदीचे दागिने असा सुमारे 5,92,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी घेऊन पोबारा केला. याबाबतचा अधिक तपास उत्तर चाकण पोलीस करत आहेत. मोबाईल चार्जिंगवरून वाद विकोपाला. तरुणाला नदी किनारी दगडांवर ढकलून मारहाण. खेड तालुक्यातील निघोज येथील इंद्रायणी नदीकाठी मध्यरात्री किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला दगडावर ढकलून जबर मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारात तरुणाच्या चेहऱ्यावर व डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणात गणेशकुमार राजकुमार केवट वय 34 राहणार जामदार वस्ती निघोजे तालुका खेड जिल्हा पुणे, मूळ राहणार मध्य प्रदेश यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून युवराज जोशी राहणार सुभाषवाडी निघोजे याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मध्यरात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास इंद्रायणी नदीवरील जुन्या तळवडे पुलाजवळ फिर्यादी व आरोपी हे मित्र मुकेश याच्याकडे मोबाईल चार्जिंगसाठी देऊन बसले होते. त्यानंतर ते दारू पित असताना मोबाईल वेळेवर परत न आल्याने आरोपी संतापला. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. संतापाच्या भरात आरोपीने शिवीगाळ करत फिर्यादीला नदीकाठी असलेल्या दगडावर जोराने ढकलले. या घटनेत फिर्यादीच्या कपाळावर, डाव्या डोळ्याजवळ आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. तसेच मारहाणीतून गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 25 एप्रिल 2026 रोजी कांद्याची 4,250 क्विंटल आवक होऊन कांद्याला प्रतवारीनुसार प्रति क्विंटलला 500 ते 1,000 रुपये म्हणजेच प्रति किलोला 5 ते 10 रुपये एवढा दर मिळाला. बटाट्याची 1,500 क्विंटल आवक होऊन प्रतवारीनुसार 500 ते 1,300 रुपये असा प्रति क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 25 एप्रिल 2026 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक ही अतिशय कमी झालेली आहे. परंतु बाजारभावसुद्धा काही वाढलेले नाहीत. परंतु बाजारात गिऱ्हाईकसुद्धा फार कमी आहे. मालसुद्धा काही पडू नये. आज रोजी कोबी असेल, कोबी 5 ते 6 रुपये किलो आहे. फुलावर 10 ते 12 रुपये किलो आहे. वांगी 20 ते 25 रुपये किलो आहे. टमाटे 15 ते 18 रुपये किलो आहे. कारलीसुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे. गवारी 30 ते 35 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर भोपळासुद्धा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा 20 ते 30 रुपये किलो आहे. मिरची काळी असेल, पिवळी असेल 30 ते 40 रुपये किलो आहे. दोडका 25 ते 30 रुपये किलो आहे. शिमला मिरची 40 ते 45 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 40 ते 45 रुपये किलो आहे. वालवर असेल, वालवर 40 ते 50 रुपये किलो आहे. चवळी 25 ते 30 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 30 रुपये किलो आहे. राजम्याचे भाव आहे तसे टिकून आहेत. राजमा 50 ते 60 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पावटा असेल, पावटा 70 रुपये भाव झालेला आहे. भेंडी असेल, भेंडी 20 ते 25 रुपये किलो आहे. गाजरसुद्धा 20 ते 22 रुपये किलो आहे. घोसाळी 30 रुपये किलो आहे. बीट 10 ते 20 रुपये किलो आहे. काकडी 10 ते 15 रुपये किलो आहे. पापडीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे.
वाटाणा सुद्धा 100 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 20 ते 25 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. शापू असेल, शापू 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.